नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडीची अगदी वेगळी रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण भेंडीचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर हा ठेचा बिलकुल चिकट होत नाही, 2 दिवस रूम टेम्परेचरवर व्यवस्थित टिकतो। जर तुम्ही अशा प्रकारे भेंडीचा ठेचा बनवला तर 100% गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही नेहमीच असा ठेचा बनवाल, भेंडीची भाजी विसराल, त्याचबरोबर 2 भाकऱ्या जास्त खाल, एवढा छान हा भेंडीचा ठेचा बनतो। चला तर मग झटपट भेंडीच्या ठेच्याची रेसिपी बघूयात। त्यासाठी मी इथे 1/2 किलो कवळी अशी भेंडी घेतली आहे। ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे। तर इथे महत्त्वाची गोष्ट आहे की भेंडी अगदी कोरडी आपल्याला पुसून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहे। तर हा ठेच्याचा प्रकार आहे, त्यामुळे मी या ठिकाणी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे। तुम्ही थोडं कमी तिखट खात असाल तर मिरची थोडी कमी केली तरी चालेल। याचे सर्व देठ काढून टाकायचे आहे मिरचीचे आणि मोठ्या तुकड्यांमध्ये ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे भेंडीसुद्धा आपल्याला मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे बघा, भेंडीसुद्धा मी मोठ्या तुकड्यांमध्ये इथे कट करून घेतली आहे। आता आपण ठेचा तयार करणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। शक्यतो लोखंडाच्या कढईचा यासाठी वापर करायचा आहे। यामध्ये कट केलेली मिरची टाकायची। आता मिरची मात्र आपल्याला चांगली खमंग परतवून घ्यायची आहे। हिचा असा थोडासा रंग बदलला इथपर्यंत आपल्याला ती परतवायची आहे। अशी थोडीशी पांढरट दिसायला लागली, तुम्ही बघू शकताय। आता आपण या स्टेजला यामध्ये भेंडी टाकणार आहोत। आता भेंडीसुद्धा आपल्याला चांगली या तेलामध्ये परतवायची आहे। गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे आणि खमंग अशी ही भेंडी आपल्याला परतवून घ्यायची आहे। तर भेंडी परतवायला साधारण 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर लागतात किंवा त्यापेक्षा थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो। यामध्ये आता आपल्याला 5-6 लसणीच्या पाकळ्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे आणि याला परतवून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही आपण जेव्हा ठेचा हा ठेचणार आहोत तेव्हा लसणीच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालेल। हे बघा, मस्त इथे आपली खमंग अशी ही भेंडी परतवली गेलेली आहे। भेंडीचा सुद्धा थोडासा रंग बदललेला आहे, इतपत ती परतवलेली आहे। आता आपण ही कढईमधून काढून गार करायला ठेवणार आहोत। तर आता आपल्याला ही ठेचून घ्यायची आहे। पूर्णपणे गार झाल्यावरच मात्र ही आपल्याला ठेचायची आहे, हे लक्षात असू द्या। आता तुमच्याकडे खलबत्ता असेल मोठा तर तुम्ही त्यामध्ये ही भेंडी ठेचून घेऊ शकतात किंवा पल्स मोडवर तुम्ही मिक्सरवर चालू बंद करत ही भेंडी फिरवून घेऊ शकतात। माझ्याकडे असा खलबत्ता नाही आहे तर मी लाटण्यानेच याला ठेचून घेतला आहे। तुम्ही बघू शकताय, मस्त आपली इथे भेंडी ठेचली गेलेली आहे। आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर टाकायची आहे। याला छान मिक्स करायचं आणि पुन्हा 1-अर्धा मिनिट आपण हे छान एकदा ठेचून घेणार आहोत। त्यामुळे हे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि आपल्या ठेच्याला चवही छान येते। तर इथे आपला हा ठेचा रेडी आहे। आता आपण पुन्हा याला एक फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे। तीच भेंडी परतवलेली कढई मी या ठिकाणी वापरली आहे। शक्यतो लोखंडाच्या कढईचा वापर करा। यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग टाकायचं आहे आणि 1/2 कप आपल्याला कच्चे शेंगदाणे कुटून टाकायचे आहे। हे शेंगदाणे सुद्धा अगदी खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत, त्यामुळे ह्या ठेच्याला चव खूप छान येते। हे बघा, थोडासा शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे। आता आपण तयार करून घेतलेला भेंडीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलं आहे। त्याचबरोबर पुन्हा मी भरपूर सारी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे। व्यवस्थित जर हा तुम्ही ठेचा परतवून घेतला तर बिलकुल चिकट होत नाही, तुम्ही बघू शकताय। यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। तर इथे 1-2 मिनिट परतवलं गेलं की लिंबाचा रस टाकायचा, एकदा याला मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि लगेचच हा ठेचा काढून घ्यायचा आहे, कारण हा लोखंडाच्या कढईमध्ये आहे। लिंब टाकल्यानंतर लगेचच ठेचा आपण दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे भेंडीचा ठेचा रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।